तारीख 15 एप्रिल 2025, वेळ मध्यरात्री 1:30ची, स्थळ नाशिक मधील काठे गल्ली. इथल्या पखाल रोडवरील सातपीर दर्ग्याचं पाडकाम करण्यासाठी पोलीस आणि नाशिक महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना जमावानं मोठा विरोध केला. जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झालेत, तर जमावाला शांत करण्यासाठी आणि दंगल सदृश स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगून प्रशासनानं बुधवारी पहाटेपर्यंत अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केली. आता पोलिसांनी दंगलीत सहभाग घेतलेल्या लोकांना डिटेक्ट करणं सुरू केलंय. त्यातून नाशिकात दंगल घडवण्यामागं राजकीय कनेक्शनची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी दंगलखोरांना भडकवल्याचा पोलिसांनी ठपका ठेवलाय. तशा सोशल मीडियाच्या पोस्टही पोलिसांच्या निदर्शनास आल्याचं सांगण्यात आलंय. नाशिकच्या दंगलीत राजकीय कनेक्शन असल्याचं का सांगितलं जातंय? त्यात कोणाचा सहभाग आहे? त्यांची पार्श्वभूमी काय? हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. तर सगळ्यात आधी नाशिकमधील झालेल्या दंगलीचा घटनाक्रम जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. नाशिकच्या काठे गल्लीतील पखाल रोडवर गेल्या काही दशकांपासून सातपीर दर्गा होता. कालांतरानं या दर्ग्याभोवती काही अनधिकृत बांधकामं झाली. त्या अनधिकृत बांधकामांवर नाशिक महापालिकेनं कारवाई केली. हा दर्गाच अनधिकृत असून तो हटवण्याची मागणी काही वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात होती. यासाठी मागील महिन्यातच हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनही केली. त्यानंतर वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयातही या संदर्भात सुनावणी झाली. उच्च न्यायालयात दर्गाच्या जागेबाबत दर्गा प्रशासनाला काहीही पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळं उच्च न्यायालयात दर्गा अनधिकृत ठरवण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसांपूर्वीच या दर्गा प्रशासनाला अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र दर्गा प्रशासनानं अतिक्रमण काढलं नाही. त्यामुळं अखेर प्रशासनाच्या वतीनं ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसारच मंगळवारी रात्री पोलीस आणि महापालिकेकडून संयुक्तपणे दर्गा हटवण्याची कारवाई करण्यात आली. त्यावेळी तिथे दगडफेक करून हिंसाचाराची घटना घडली. आता दर्ग्यावरच्या कारवाईवेळी काय झालं ते बघूयात. नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटवण्यात आला. पण त्याआधी रात्री उशिरा या परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली आहे. चव्हाणांनी सांगितलं की दर्ग्याच्या ट्रस्टींनी बांधकाम हटवण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी मंगळवारी रात्री 11 वाजता दर्ग्याजवळ जमले. त्यांच्या दिमतीला 4 जेसीबी मशीन, 6 ट्रक आणि 2 डंपर होते. या यंत्रणेच्या मदतीनं ही तोडफोड मोहीम सुरू झाली. त्यावेळी परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण उस्मानिया चौकाकडून मोठा जमाव दर्ग्याच्या दिशेनं चालून आला. त्यांना पोलीस अधिकारी आणि काही प्रतिष्ठित नागरिकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावानं रात्री 1:30 ते 2च्या सुमारास अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली. जमावातील काही लोकांनी घातक शस्त्र, लाठ्याकाठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात 22 पोलीस जखमी झाले. तसंच पोलिसांच्या वाहनांसह 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवलं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 1,500 लोकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच संशयितांची ओळख पटवण्याचं काम देखील सुरू केलंय. आतापर्यंत पोलिसांनी 57 संशयितांची ओळख पटवली असून त्यातील 27 जणांना अटक झाली आहे. जमावातील संशयित हल्लेखोरांच्या 57 बाईक्स पोलिसांच्या हाती लागल्यात. यासह संशयितांच्या मोबाईलचं लोकेशन, समोर आलेल्या घटनेचे व्हिडिओ, फोटो आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. आतापर्यंत पोलिसांनी जमावाविरोधात वेगवेगळ्या 42 कलमांखाली गुन्हे दाखल केलेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयितांमध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचंही उघड झालंय. तसंच त्यांनी जमावाला भडकवल्याचेही संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. त्या स्थानिक नेत्यांची नावंही पोलिसांनी जाहीर केली असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. आताची दंगल घडवण्यात कोणाचा हात आहे, हिंसाचारात सहभागी कोण कोण होते, त्यांचा रोल काय होता, यासह या लोकांना कोणी भडकवलं या अनुषंगानं तपास सुरू आहे. तसंच राजकीय कनेक्शन असलेल्या लोकांचा यापूर्वी घडलेल्या दंगलीत सहभाग होता का याचीही चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येते. पोलिसांचा संशय असलेले नेते MIM आणि महाविकास आघाडीशी संबंधित असल्याचं पुढे येते. पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी आता MIMच्या मुख्तार शेखला अटक केली आहे. तर महाविकास आघाडीतील काही स्थानिक नेते फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या निलोफर शेख, काँग्रेसचे हनीफ बशीर आणि शरद पवार गटाचे आरिफ बालम पटेल शेख यांचा समावेश असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
सध्या या स्थानिक नेत्यांचे फोन बंद असून त्यांचा शोध सुरू आहे। आता हिंसाचारामागे संशयित असलेल्या राजकीय नेत्यांबद्दल माहिती घेऊयात। नाशिक हिंसाचार प्रकरणी अटक केलेला मुख्तियार शेख एमआयएमचा नाशिक शहराध्यक्ष आहे, तर फरार असलेल्या निलोफर शेख या ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख असून पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो। तर ठाकरे गटाचे शहर अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी फईम शेख यांच्यावरही हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच हनीफ बशीर हे काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा आघाडीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी विधानसभेत नाशिक मध्य मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केली होती। त्यासाठी त्यांनी आपला अपक्ष अर्जही दाखल केला होता। मात्र वरिष्ठांच्या सूचनेनंतर त्यांनी आपला अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीचं काम केलं होतं। शरद पवार गटाचे आरिफ बालम पटेल शेख यांच्यावरही हिंसाचारास बळ दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। तसंच समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल असल्याचं सांगण्यात येतंय। पण संबंधित पक्षांनी हा आरोप फेटाळलाय। याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष डी सूर्यवंशी यांनी सत्ताधारी आपली जबाबदारी झटकून हिंसाचारातून विरोधकांना लक्ष्य करत आहेत, त्यामागे त्यांचं मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय। काँग्रेसचे आकाश छाजेड यांनी महायुती सरकार हिंसाचाराचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय। या दंगलीतील मुख्य आरोपींना शोधायचं सोडून ते आम्हालाच लक्ष्य करत आहेत। तर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार म्हणाले, घटनास्थळी वातावरण तापलं होतं, त्यामुळे तिथे जाऊन आमच्या नेत्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। पुढील अनर्थ टाळण्यासाठीच ते घटनास्थळी दाखल झाले होते, पण आता त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याचा आरोपही शेलारांनी केलाय। दरम्यान या हिंसाचारानंतर नाशिकमध्ये अजूनही तणावाचं वातावरण असल्याचं सांगितलं जातंय। दर्गा होता त्या परिसरातील रस्ता आजही वाहतुकीस बंद आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। पण या प्रकरणात महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी हा हिंसाचार पेटवण्याचं काम केल्याचे आरोप होत असल्यानं यामुळे राज्यातलं राजकारणही तापण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।